नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शहजादा अकबरास असरे याविषयी माहिती पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेब यांनी राजपुताबरोबर संघर्ष सुरू केला. मारवाडचा राणा जसवंत सिंग याचा मृत्यू डिसेंबर 1679 मध्ये झाला. त्याला वारस असूनही बादशाहाने ते राज्य बादशाहीत घेण्याचा प्रयत्न सुरू केला. बादशाहाच्या धर्मवेडेपणाची झळ राजपुतांनास पोहोचत असल्यामुळे मेवाड प्रश्नावरून राजपुतांनी एकत्र येऊन बादशाहाबरोबर युद्ध सुरू केले. ते मोडून काढण्यासाठी बादशाहाने आपला चौथा पुत्र अकबर यास तिकडे पाठवले. 1 वर्ष संघर्ष करूनही अकबराच्या हाती काही लागले नाही. त्याने बादशाहास राजपुताबरोबर पूर्वीचेच धोरण अंगीकारावे असा सल्ला दिला. बादशाहाने हे मान्य न करता त्यांची निंदानालसी केली. यामुळे त्याने बाप्पाविरुद्ध बंड करून स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले. राजपूत व अकबर यांचे संघटन तोडण्यासाठी त्याने कूटनीतीचा वापर केला. या विभागात राहणे धोकादायक आहे म्हणून दुर्गादास राठोड याच्या सल्ल्यानुसार अकबर संभाजीराजांच्या आश्रयास आला. अकबर, दुर्गादास व मराठी अशी युती झाली. अकबराने आपल्या मुक्काम पाली म्हणजेच सुधागड येथे ठेवला. संभाजीराजाने राज्यारोहणावेळी प्रधानांनी केलेला विरोध बाजूला सारून सर्वांची कैदेतून मुक्तता करून पुन्हा प्रधानमंडळात सामील करून घेतले. मात्र छत्रपती म्हणून संभाजीराजांना त्यांचा गुप्त विरोध होता. त्यातील अण्णाजी दत्तो, सोयराबाई आदींनी अकबराची मदत घेऊन संभाजीस पदच्युत करण्याची घाट घातला. मात्र अकबराने याची कल्पना संभाजीराजांना कळवली. त्यामुळे ते सावध झाले. त्यांनी सोयराबाई सोडून सर्वांना ठार केले. दरम्यान मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि औरंगजेब यांच्याबरोबर संभाजीराजांचे संघर्ष सुरूच होते. त्यामुळे अकबरास ते आवश्यक ते सहाय्य करू शकले नाही. अकबर 6 वर्षे स्वराज्यात होता. तो शेवटी निराश होऊन राजापूरमार्गे इराणच्या शहाकडे फेब्रुवारी 1687 मध्ये निघून गेला. तेथेच त्याचा 1704 मध्ये मृत्यू झाला. धन्यवाद. आज आपण अकबर याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण संताजी घोरपडेंच्या विषयी माहिती पाहणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.